आपल्याला कसलं दुःख झालंय? आपण कोण आहात? महाराज, महाराज मी शेजारच्या राज्याचा हेर आहे. आपला घात करण्यासाठी मी इथे आलो. मंडळी थांबा थांबा. मंडळी शांत व्हा. बसा बसा बसा. माझा घात करून कुणाचा फायदा होणार आहे? आपल्या शत्रूचा. त्यांना तुमचं राज्य गिळंकृत करायचंय. सगळ्यांना बुद्धी देणारा प्रभू रामचंद्र आहे. आमचं रक्षण करणारा सुद्धा प्रभू रामचंद्रच आहे. बोला, मी आपली काय सेवा करू शकतो? महाराज, महाराज आपल्यासारख्या देव माणसाच्या संगतीत राहून पूर्ण आयुष्य घालण्याची संधी द्या मला. मी आता हे पाय सोडून कुठेही जाणार नाही. ही सुद्धा प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. अगदी निर्भय बनून इथं राहा. अगदी या क्षणापासून तुम्ही आमचे आहात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राणी साहेब, आपण अजून जाग्या? आज शेजारच्या राज्यातून आपल्यावरती मारेकरी आला होता. आला होता, पण या रामराज्यात आला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. तो भद्रवतीचा झाला. पण याच्या पुढेही तो घातपात करणार नाही याचा विश्वास कुणी धरावा? याची काळजी श्रीरामाला. आपण राम भक्तीमध्ये इतके बुडून जाता की आपल्याला घर संसार आप्त स्वकीय कुणा कुणाची आठवण येत नाही. आपण वेळेवर भोजनही घेत नाही. ईश्वर भक्तीत इतकी विरक्ती बरी नव्हे. राणीसाहेब, ईश्वर भक्तीत रमल्यामुळे संसाराकडे आमचं दुर्लक्ष झालं असेल, पण याचा अर्थ आम्ही सर्व संग परित्याग केलाय असा नाही. राम आमचा प्राण आहे. तो आमचा श्वास आहे. तो आमचं सर्वस्व आहे. रामाची सेवा करणं आमच्या जीवनाचं फलित आहे. तोच आमचा धर्म आहे. रामास जावे शरण, कृपा करील तो दया घन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भद्रावती नगरीचे राजे प्रभू श्री रामचंद्राचे पायी गंधर्व कंठी शिरोभूषण महाराज भद्रसेन स्थानापन्न होत आहेत. हो, अमात्य, एवढ्या तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक का बोलवलीत? राजे, काय रयतेच्या तक्रारीचा मसुदा आम्हाला देताय? नाही राजे, हा लखोटा भद्रावती सैन्याचा आहे. भद्रावतीस अधिक सैन्यबळ हवंय असं तज्ञांचं मत आहे. अमात्य, जिथं वैरभाव आहे तिथं ईर्ष्या आहे. जिथं ईर्ष्या आहे तिथं तंटा आहे, आणि जिथं तंटा आहे तिथं युद्ध आहे. आमचा कोणाशीच वैरभाव नाहीये. प्रभू रामचंद्राने आम्हाला दिलंय, त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत. क्षमा असावी महाराज. सैन्य हे लढण्यासाठी नसून राज्याच्या रक्षणासाठी आवश्यक असतं. महाराज, शत्रू राज्याचा काय भरोसा? प्रभू असता पाठी, कार्य चिंता करशी खोटी. आपण कुणाचंही काहीही वाईट केलेलं नाहीये. कुणीही आपलं वाईट करणार नाही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. सैन्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा तो तुम्ही रयतेवर खर्च करा. व्यवसाय वाढेल त्याच्यावर खर्च करा.
गोरगरिबांची चिंता दूर करा. पाणपोई बांधा, धर्मशाळा बांधा, गुरुकुल उभं करा, गुरुकुलावर खर्च करा, कारण येणारी पिढी प्रगल्भ झाली पाहिजे. भद्रावती प्रति अयोध्या करा, त्याच्यावर लक्ष द्या. अज्ञान, दारिद्र्य हे आपले खरे शत्रू आहेत. आपलं युद्ध आहे त्यांच्याशी. अरे त्याच्याशिवाय शांती, समाधान कसं मिळेल? महाराज, आपल्या मनासारखं होईल. राजाचं आणि प्रजेचं नातं पितापुत्रासारखं आहे. जसं अपत्याला जोपासणं पित्याचा धर्म आहे, तसं राजानं रयतेला उत्कर्षाच्या शिखरावर न्यावं हा राजाचा धर्म आहे. त्यासाठी त्याला किती मोठा त्याग करावा लागला तर त्याचं दुःख त्यानं करू नये. आपण फार थोर विचार सांगितलात महाराज. हे विचार प्रभू रामचंद्रांचे आहेत. आम्ही त्यांचे फक्त पाईक आहोत. ज्या दिवशी प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्र वास करतील त्याच दिवशी खरं रामराज्य येईल. हे जे काय आहे प्रभू रामचंद्राचं आहे. आपण त्याचे फक्त रक्षक आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, महाराज आपली प्रकृती ठीक नाही का? नाही म्हणजे नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही, काही दिवस आपण चिंतेत दिसताय, फारसं बोलत नाही. राज्यकारभारातही आपलं लक्ष नाही महाराज. महाराज काय झालंय? प्रधानजी, आम्हाला एक चिंता फार दिवसापासून खाते. आजपर्यंत आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, पण आज आमच्या मनातली गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून आमच्या मनावरचा भार हलका करू इच्छितो. महाराज अवश्य सांगा. महाराज, आम्ही प्रधान असलो तरी अगोदर आम्ही आपले मित्र आहोत महाराज. प्रधानजी, भद्रावती नगरीचा मोह काही आमचा सुटत नाही, पण भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन जोपर्यंत तिथे राज्य करतोय तोपर्यंत आम्हाला भद्रावती नगरी काबीज करता येणार नाही, हेही आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच आम्ही आमचा खास सरदार सुमंत याला भद्रावतीच्या मोहिमेवरती पाठवलंय. म्हणजे युद्ध मोहिमेवर? नाही, आम्ही सुमंताला भद्रसेनाचा मारेकरी म्हणून पाठवलंय. काय मारेकरी? महाराज, आपण काय केलं ते? सुमंतने भद्रसेनाचा वध केला की काय? आम्हाला तेच तर काही समजत नाहीये प्रधानजी. 1 मास झाला सुमंताची कसलीच बातमी नाही. त्याला संधी मिळालीये का नाही, तो यशस्वी झालाय की नाही, का तो पकडला गेलाय, उघडा पडलाय का त्याची हत्या झाली, आम्हाला काही समजत नाही प्रधानजी. आम्हाला काही समजत नाही. महाराज, मी आपणास पूर्वीच सांगितलं होतं महाराज की भद्रसेनावर हल्ला करणं आपल्याला सोसणार नव्हतं महाराज. जर का आमच्या सुमंताचं काही बरं वाईट झालं ना तर आम्ही कसल्याही बऱ्या वाईटाचा विचार न करता त्या भद्रसेनाचा नायनाट करून टाकू. महाराज, हा अविचार होईल. म्हणजे सरदार सुमंत हा बुद्धिमान योद्धा होता. त्याची जर हत्या झाली असेल तर भद्रसेनावर हल्ला करण्यापूर्वी आपणास थोडासा विचार करायला हवा महाराज. प्रधानजी काय बोलताय तुम्ही? हे पहा, भद्रावती नगरी तर आम्हाला हवीच आहे, पण त्याचबरोबर आम्हाला आमचा सुमंतही हवा आहे. मी सुद्धा तोच विचार करतोय महाराज. पण महाराज, हा सुमंत गेल्यापासून त्याचा निरोप न येण्याचं कारण मला समजलं नाही महाराज. यावरच आपण विचार केला पाहिजे महाराज. या भद्रावती नगरीस मी आपला एक हेर पाठवतो महाराज. फार चांगली कल्पना आहे. म्हणजे तो जर तिथे अडचणीमध्ये असेल तर त्याला त्याची मदतच होईल. जी प्रधानजी,
आत्ताच्या आत्ता एक माणूस भद्रावतीकडे पाठवा. जी. आता माझ्या मनावरचं ओझं उतरलं.